चला चला दिवाळी आली, फराळ बनवायची वेळ झाली। हॅलो फ्रेंड्स, तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे। दिवाळी म्हटली म्हणजे फराळ तर त्यात आलाच आणि सगळ्यात फेवरेट मेनू म्हणजेच शेव। तर चला आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझ्या शेवची रेसिपी। मी या ठिकाणी अर्धा किलो बेसन पीठ घेतलेला आहे। बेसन पीठ मी घरी डाळीने दळून घेतलेला आहे, रेडीमेड पीठाचा वापर मी केलेला नाही आहे। या ठिकाणी त्यात चवीनुसार मीठ आणि इथं ओवा आणि 3 लवंगा मी घेतलेल्या आहे, बारीक कुटून घेतलेला आहे। एकदम पीठ बारीक जाडसर नको, म्हणजे ते आपल्या साच्यामध्ये अटकणार नाही, असंच बारीक हवं। 1 टीस्पून लाल तिखट घेतलेला आहे मी या ठिकाणी। त्यानंतर 1 छोटी वाटी, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तेल मी किती क्वांटिटीने घेतलेला आहे। 1 छोटी वाटी थंड तेल घालायचं आहे। थंड तेलामुळे शेव छान खुसखुशीत येतात। जर आपण कडक टाकलं तर शेव खूप कडक येतात, तर तुम्ही थंड तेलच वापरावं, ही टिप्स आहे। आणि त्यानंतर पीठ भिजवून घ्यायचं। मी या ठिकाणी अंजलीच्या साच्याचा वापर केलेला आहे। पीठ त्यात भरल्यानंतर साचा व्यवस्थित पॅक करून घ्यायचा, जेणेकरून शेव टाकत असताना साचा ओपन नको होऊन जायला। शेव हे सगळ्यांना आवडतात, तर असं नाही, दिवाळीला आपण मध्ये सुद्धा शेव कधी पण बनवू शकतो। शेव बनवायला ना जास्त सामान पण नाही लागत आणि खूप लवकर बनणारी ही रेसिपी आहे। तेल माझं गरम झालेलं आहे छान, गॅस फ्लेम मोठाच हवा। तेल आपलं कडक तपलेलं हवं, तरच शेव छान येतात खुसखुशीत एकदम। माझी नेक्स्ट रेसिपी मी चकलीची अपलोड करणार आहे। जर तुम्हाला चकलीची रेसिपी बघायची असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा, म्हणजे माझे नेक्स्ट व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही। 2 मिनिटांनंतर शेव पलटून घ्यायचे। शेव बनायला जास्त टाइम लागत नाही, साधारण 3-5 मिनिटात आपले शेव बनून जातात। शेव आपले रेडी आहे, बघू शकता व्हिडिओमध्ये किती छान कलर आलेला आहे। मी इथं कोणत्याच कलरचा वापर केलेला नाही आहे, मार्केटमध्ये कलरचा वापर करता, पण कलरचा वापर करणं आपण टाळावा। खूप छान शेव बनलेला आहे, तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। थँक्यू फॉर वॉचिंग।